शहाजी बापू पाटील हे सांगोल्याचा बाग असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। तर सांगोल्यामध्ये चीड, आग आणि संताप असल्याचं म्हणत समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं। महाराष्ट्र मला घाबरतो आणि हे मला धमकावतात असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी भाजपवर टीका केली। तर सांगोल्याचा मीच राजा, हरलो तरी राजाच असल्याचं ते म्हणाले। फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी शुभारंभ केला। नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शंभूराज देसाई मैदानात उतरले। प्रशासकीय दहशत मोडून काढणार असा इशारा शंभूराज देसाईंनी दिला। महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर आले असताना चंद्रपुरात आमदार विजय वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेतली। असे निर्णय स्थानिक पातळीवर होतात असं म्हणत वडेट्टीवारांनी काढता पाय घेतला। मुंडे बहीण भावांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत। हे दोघे बहीण भाऊ पहिल्यापासून एकत्रच आहेत अशी टीका खासदार बजरंग सोनावणे यांनी केली। परळीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी बजरंग सोनावणे यांनी मुंडेंचा समाचार घेतला। खासदार बजरंग सोनावणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख केला। परळी नगर परिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा त्यांनी लाट्या असा उल्लेख केला। खा कोणाचंही मटण, दाबा कमळाचं बटन असं रोज नवऱ्याच्या कानात सांगायचं असा अजब सल्ला चित्रा वाघ यांनी महिला कार्यकर्त्यांना दिला। लोणावळ्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान त्या महिलांना मार्गदर्शन करत होत्या। लोणावळा नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र सोनावणे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान सुरेखा जाधव यांनी राजेंद्र सोनावणे यांच्या वयावरून भाष्य केलं। सोनावणे 5 वर्ष टिकणार नाहीत, आपल्याला पुढील 5 वर्ष काम करू शकेल असा नगराध्यक्ष पाहिजे असं सुरेखा जाधव म्हणाल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपनं धक्का दिलाय। शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर चितोळे यांच्या उपस्थितीमध्ये शिल्पा राणी वाडकर यांचा पक्ष प्रवेश झाला। नगरपालिका निवडणुकांसाठी प्रचार सुरू होताच भोरमधील राजकीय वातावरण तापलंय। राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी भाजप उमेदवारांसह माजी आमदार संग्राम थोपटेंवर सडकून टीका केली। थोपटे कुटुंबाच्या घराणेशाहीमुळे भोर तालुक्याचा विकास खुंटला असं शंकर मांडेकर म्हणाले। सरकारचा कोट्यावधींचा निधी वेंगुर्ला नगर परिषदेला आल्याचं वक्तव्य संदेश निकम यांनी केलं। तर या निधीतून भाजपच्या नगराध्यक्षांनी स्वतःचाच विकास केल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली। सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेच्या उमेदवारांसाठी प्रचार केला। वर्ध्यात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी एकही मोठा नेता आला नाही। काँग्रेस उमेदवार नेत्याविनाच रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रचाराच्या मैदानात उतरले। सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रचार पदयात्रा सुरू आहे। अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल समीर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेसह बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसली तरी महानगरपालिकेच्या तिकिटासाठी इच्छुकांनी काँग्रेस भवनात गर्दी केल्याचं दिसून आलं। 15 ते 23 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांनी आपले अर्ज सादर करावे असं आवाहन काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं। नगर परिषद निवडणुकीवरून खासदार संदीपान भुमरेंनी भाजप नेत्यांवर टीका केली। आम्ही भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत होतो, पण त्यांच्या डोक्यात हवा गेले होती असं म्हणत त्यांनी टीका केली। बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी युगेंद्र पवार यांनीही पदयात्रेत सहभाग घेत उमेदवारांचा प्रचार केला। बारामतीमधून बळवंत बेलदार हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। आपल्याला पुढच्या पिढीचा विचार करायचा असेल तर 100% एक विचाराचं सरकार जे केंद्र आणि राज्यात आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपला साथ द्या असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना आवाहन केलं। मत काँग्रेसला आणि विकासाच्या अपेक्षा भाजपकडून असा उपराटा प्रकार करू नका। काँग्रेस नगरसेवक ज्या वॉर्डात जिंकले तिथं आता विकास काँग्रेसकडूनच करा असा बोर्ड लावणार असल्याचं ते म्हणाले। गडचिरोलीच्या नगर परिषद प्रचारादरम्यान काँग्रेस आता किंचित उरली अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली होती।
त्या टीकेला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुम्हाला चिंतित करून मारल्याशिवाय राहणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षानं कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांच्या पॅनलला पाठिंबा दिला. नगराध्यक्ष पण तुम्हीच होणार आणि पुढील आमदार सुद्धा तुम्हीच होणार अशा शब्दात महादेव जानकर यांनी प्रदीप गारटकर यांना शुभेच्छा दिल्या. वाशिमच्या मालेगावात बावनकुळेंनी सभा घेतली. कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर तसंच मालेगावच्या उमेदवारांसाठी ते प्रचाराच्या मैदानात उतरले. राजगुरुनगर नगर परिषदेच्या मवियाच्या उमेदवारांसाठी बाबाजी काळेंनी प्रचार केला. यावेळी संपूर्ण शहरात रॅली काढून बापूसाहेब थिंगळेंचा प्रचार करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. चाळीसगाव नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजप उमेदवार ॲडव्होकेट गौतम ईश्वर जाधव यांनी प्रभावी प्रचार सुरू केला. प्रभागाच्या विकासाचं आश्वासन पूर्ण करण्याचं वचन देत गौतम जाधव मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. भुसावळमध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. पवारांच्या पक्षाकडून गायत्री भंगाळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांची लढत मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रंजना सावकारे यांच्यासोबत होणार आहे. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शहरातून रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी प्रणिता भालके यांच्या हातामध्ये एकच जिद्द, कॉरिडॉर रद्द अशा आशयाचा फलक झळकला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. राज्यातील 14 कोटी जनता यांना खाईत ढकलेल त्यांच्या या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसला पराजय जवळ दिसतोय. काँग्रेस पार्टी यातून सावरत नाही म्हणून अशी टीका केल्याचं बावनकुळे म्हणाले. संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री हे संवैधानिक आणि सन्मानाचं पद आहे. त्यांच्यावर असं बोलणं योग्य नाही असं ते म्हणाले. तर स्थानिक भाजप नेते त्यांना उत्तर देत नसल्यानं वाईट वाटतं असंही म्हणाले. नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती तुटली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. मात्र निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि वंचितची युती तुटली. समान जागा वाटपाचं धोरण ठरलेलं असताना काँग्रेसनं फक्त 4 जागा देऊन पाठीत खंजीर खुपसला असा आरोप वंचितनं केलाय. हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल सीमा हाफिज यांच्या प्रचारार्थ आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं. अंबरनाथमध्ये दारोदारी जाऊन वासुदेवाच्या माध्यमातून मतदारासाठी जनजागृती केली जाते. शिवसेनेच्या या आगळ्या वेगळ्या प्रचाराची सर्वत्र चर्चा आहे. वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात गुलाबी फेट्यांनी नटलेले उमेदवार असा दिमागदार पेहराव करण्यात आला. रॅलीमध्ये आमदार सुनील शेळके, नगराध्यक्षपदाचे उमेदवार अबोली ढोरे यांच्यासह सर्व उमेदवार सहभागी झाले. वर्ध्यात सर्वच राजकीय पक्ष प्रचारात गुंतल्याचं दिसतंय. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविकांत बालपांडे यांनी पदयात्रेवर भर दिलाय. मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढे गाऱ्हाणं मांडलं. ऐन वेळेला शिवसेनेला एबी फॉर्म मिळाला, नाहीतर आपला नगराध्यक्ष मंगळवेढ्यात निवडून आला असता असा दावा यावेळी करण्यात आला. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून आम्हाला खूप त्रास दिला जातोय अशी तक्रार त्यांनी केली. शिवसेना युबीटी पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी हक्कभंग समितीकडून नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. वादग्रस्त कुणाल कामराच्या कवितेचं समर्थन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. टीईटीचा पेपर 3 लाखांना विकण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार कोल्हापुरातील सोनगे गावात उघडकीस आलाय. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. 16 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कोल्हापुरात चुटकीवाल्या भोंदू मांत्रिकाचा दरबार सुरू होता. अनेक नागरिकांची फसवणूक करून भोंदू बाबा फरार झाला होता. अखेर पोलिसांनी चुटकीवाल्या बाबाला ठाण्यातून अटक केली. पुण्यात समाजकंटकांनी पुन्हा उत्पात माजवल्याची घटना समोर आली आहे. हांडेवाडी जवळील फुरसुंगीमधल्या आदर्श नगर भागात युवकांच्या टोळक्याकडून 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली. तोडफोडीचा सीसीटीव्ही समोर आलाय. भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीनं
आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा 7 फेब्रुवारीला विवाह झाला होता। मुलीनं आत्महत्या केली नाही तर तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। पंकजा मुंडेंनी पोलिसांना कारवाई संदर्भात का कळवलं नाही? पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी पुढाकार घ्यावा असं अंजली दमानिया म्हणाल्या। पंकजा मुंडेंनी गौरीच्या कुटुंबियांना साथ द्यावी असंही दमानिया म्हणाल्या। गौरी पालवे साधी मुलगी होती, आत्महत्या करणारी नव्हती। डॉक्टर गौरी खूप स्ट्रॉंग होती असं अंजली दमानियांनी म्हटलंय। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत अटक का नाही असा सवाल दमानियांनी विचारला। डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळाली नाही असं फडणवीस म्हणाले। डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती, नणंद आणि दीरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गौरी गर्जेला मारहाण करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। डॉक्टर गौरी गर्जेला न्याय मिळाला पाहिजे असं मत खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलंय। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये राजकारण न होता सखोल चौकशी व्हावी अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता। त्या प्रकरणी आता अमित ठाकरेंनी नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नोटीस स्वीकारली। पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी अमित ठाकरेंनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। मी पुतळ्याला ज्या अवस्थेमध्ये बघितलं ते चुकीचं होतं, त्यामुळेच पुतळ्यावरील कपडा हटवला असं अमित ठाकरे म्हणाले। काँग्रेसची सत्ता 2047 पर्यंत येणार नसल्याचं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली, तर काँग्रेसकडे विकासाचं विजन नसल्याचंही ते म्हणाले। महायुतीच्या तिन्ही पक्षांना निवडणुकीमध्ये यश मिळेल, जनताच महायुतीला जिंकून देणार असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला। महाराष्ट्रात सर्व भागामध्ये आम्हाला विकास करायचा आहे असं फडणवीस म्हणाले। शिंदे अमित शहांच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधींचे पाय पकडतात तेव्हा त्यांना कोण मारतं अशी टीका संजय गायकवाड यांनी केली। खासदार निलेश लंके यांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्याचा संकल्प केलाय। किल्ले शिवनेरी, धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड या किल्ल्यांवर लंके यांच्या नेतृत्वात स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली। नागपूरमध्ये एग्रो विजन कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी संत्रा, स्पेन, इस्रायल, बाया, विदर्भ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झालं। भाजप युवा मोर्चाच्या वतीनं malaडच्या मालवणी परिसरात आंदोलन करण्यात आलं। असलम शेख यांच्या कार्यालयासमोरील आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। मंगलप्रभात लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। एक ब्रेकिंग न्यूज आहे। शिर्डीच्या अजिंक्यनगरमधील 4 वर्षाचा चिमुकला बेपत्ता असल्याची माहिती आहे, तर घरामागील मोकळ्या जागेमध्ये खेळताना अचानक बेपत्ता झाल्याची माहिती आहे। शोध सुरू असताना विहिरीजवळ त्याचे चप्पल आढळलेले आहेत। गेल्या 4 तासांपासून शोध मोहीम सुरू आहे। मोटार पंपाच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे, कारण फक्त 4 वर्षांचा हा चिमुकला घराच्या शेजारी खेळत होता मोकळ्या जागेमध्ये आणि त्याच वेळेला तिथून तो बेपत्ता झाला आणि एका विहिरीजवळ या मुलाचे चप्पल आढळलेले आहेत आणि मागच्या 4 तासांपासून शोध मोहीम सुरू आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। हरीश, अतिशय धक्कादायक अशी घटना, हा मुलगा नेमका कसा गायब झाला, कुठे गायब झाला, काय माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर शिर्डीजवळच्या सावळीवीर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि 3 ते 4 वर्षाचा हा जो मुलगा आहे अन्वय श्रीकांत वरपे हा बेपत्ता झाला होता आणि त्याला शोधण्यासाठी सगळे घरचे हरीश यांचा आवाज आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीये, मात्र अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। फक्त 4 वर्षांचा हा चिमुकला घराच्या जवळ मोकळ्या जागेमध्ये खेळत होता आणि तिथून तो अचानक बेपत्ता झाल्याची माहिती आहे आणि धक्कादायक म्हणजे एका विहिरीजवळ त्याचे चप्पल आढळलेले आहे। त्यामुळे या विहिरीमध्ये सुद्धा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि मोटार पंप लावून त्या विहिरीमधील पाणी बाहेर काढलं जात आहे।